नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी कोपरा YouTube चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. शेतकऱ्यांनो लक्ष द्या. सप्टेंबर महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि पुरामुळे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता तुमच्या खात्यात थेट लाखो रुपयाची मदत देखील जमा होणार आहे. कोणत्या जिल्ह्यांना मिळणार ही मदत आणि किती रक्कम देण्यात येणार आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. महाराष्ट्र शासनाने 29 ऑक्टोबर 2025 रोजी मोठा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर, जालना आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सप्टेंबर 25 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुराच्या नुकसानीबद्दल मदत जाहीर करण्यात आली आहे. मित्रांनो, एकूण मंजूर रक्कम आहे 913 कोटी 41 लाख 16 हजार. यातून जवळपास 12 लाख 62 हजार शेतकऱ्यांना भेट आर्थिक मदत मिळणार आहे. ही मदत डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजनेद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देखील जमा केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या तपशिलीनुसार बघूया. छत्रपती संभाजीनगर 480.17 कोटी, जालना 356.66 कोटी, वर्धा 76.57 कोटी. ही रक्कम शेती पिकांच्या नुकसानीसाठी दिली जाणार जन जीवष्टा अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी म्हणून देण्यात येणार आहे. शासनाने आदेशात स्पष्ट केलं आहे की मदत देताना पारदर्शकता राखली जाईल आणि लाभार्थ्यांची यादी जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध देखील केली जाणार आहे. शेतकऱ्यांनो, जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर, जालना किंवा वर्धा जिल्ह्यातील असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. तुमचं नाव लाभार्थी यादीत आलं आहे का हे जाणून घेण्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर लगेच तपासा. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक करा, आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि अशा सरकारी अपडेटसाठी मराठी कोपरा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.